न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जंगी स्वागत, ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी, नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी. राजकीय नेत्यांकडून न्यू इयर सेलिब्रेशन, सुप्रिया सुळे यांकडून सहकुटुंब जेवणाचा आनंद घेतल्यानंतरचा पवार कुटुंबियांचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी वांद्र्याच्या बँडस्टँड परिसरामध्ये मुंबईकरांची गर्दी, सूर्यास्ताच्या वेळची मनमोहक खास दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नांदगावच्या श्री क्षेत्र नस्तनपूरमधील शनी मंदिर रात्रभर खुलं राहणार. नवीन वर्षाच्या निमित्तानं हजारो नागरिक दर्शनाला येत असल्यामुळे निर्णय. मंदिरामध्ये भजन कीर्तनासह काकड आरतीचं आयोजन. नववर्षामध्ये शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर. 3 आणि 4 जानेवारीला शरद पवार गटाचं शिर्डीमध्ये अधिवेशन. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. बेळगावात पुन्हा कन्नड भाषेची सक्ती, मराठी बोर्ड झाकले. कन्नड बोर्ड न लावल्यास परवाना रद्द होणार. बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश. नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण. लखनौमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॉफी मेकर मशीनमधून 3 कोटी सोन्याची तस्करी. 3 किलो सोन्याची तस्करी. इसमाला अटक. सीमा शुल्क विभागाची कारवाई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियाना गाड्यांना हिरवा झेंडा. महास्वच्छता अभियानामध्ये मुख्यमंत्री झाले सहभागी. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी. बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडचा दावा. पुरुषोत्तम खेडेकरांसह संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट. एकनाथ खडसे जळगावच्या रावेरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक. लोकसभेसाठी रावेरची जागा प्राधान्याने मिळावी अशी खडसेंची पक्षाकडे मागणी. पुण्याच्या भोरमध्ये भाजपची आढावा बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचं आवाहन. पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता विवेक फणसाळकर यांच्याकडे. पुढील आदेशापर्यंत फणसाळकर कार्यभार सांभाळणार. ठाणे पोलिसांची रेव पार्टीवर कारवाई. गुन्हे शाखेनं 100 जणांना घेतलं ताब्यात. रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची माहिती. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून 2000 कोटींचा निधी. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा मोठा निर्णय. ड्रग्ज संबंधित आरोपीला पकडण्यासाठी चक्क झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 10 लाख रुपयांचे MD ड्रग्ज जप्त. पालघरच्या जव्हारमध्ये 7वं राज्यस्तरीय आदिवासी संमेलन संपन्न. जव्हार शहरामध्ये रॅलीमध्ये तारपा नृत्य, ढोल नाच, त्याचबरोबर गौरी नृत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. संमेलनामध्ये ब्राझील देशाच्या विदेशी महिलांनी देखील आदिवासी नृत्याचा आनंद घेतला. अहमदनगरच्या दौंड महामार्गावर भीषण अपघात. ट्रक आणि कारची जोरदार धडक. 3 जणांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मालवणहून देवगडला जाणाऱ्या एसटीची घराला धडक. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातामध्ये एसटीसह घराचंही मोठं नुकसान. सांगलीच्या मिरजमध्ये अवैध गॅस रिफिलिंग करताना आग. गॅस रिफिलचा अड्डा जळून खाक. परभणीमध्ये वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्रायव्हिंग विरोधात जोरदार मोहीम. 31च्या अनुषंगानं वाहन चालकांची कसून चौकशी. अहमदनगरच्या कोपर गावात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दुकानांवर DYSP मिटकेंच्या पथकाचा छापा. 2 जण ताब्यात. 21 गॅस टाक्या, व्हॅन मशीनसह 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. ठाण्याच्या शहापूरमध्ये वेलूक इथे गावठी हातभट्टीचे अड्डे नष्ट. बेधुंद तळीरामांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. नवीन वर्षामध्ये ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता. श्रेणीनुसार ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ होण्याची चिन्ह. पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैद्यांचं तळोजा कारागृहामध्ये स्थलांतर होणार. येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासन सज्ज. नागपूर मेट्रोकडून प्रवाशांना शेअर रिक्षाची सुविधा. सोमवारपासून प्रवाशांसाठी सुरू होणार मेट्रो स्टेशनपर्यंत शेअर रिक्षा. अयोध्येतील हनुमानगडीमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येनं अयोध्येत दाखल.